विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजरिया यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता। रद्द केलेल्या उमेदवारी अर्जावरून माजी आमदार असलेल्या गोपीचंद बाजरिया आणि विप्लव बाजरिया या पितापुत्रांनी काही नवे पुरावे सादर केले। आपला उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। निवडणूक अधिकारी मॅनेज असल्याचा बाजरियांचा गंभीर आरोप आहे। सोबतच 17 उमेदवारांचे अर्जही त्यांनी सादर केले। आपल्यासोबत माजी आमदार विप्लव बाजरिया ज्यांचा उमेदवारी अर्ज हा नाकारण्यात आला, काय नेमकं तुमच्याकडे पुरावा कोणता आहे? तुम्ही बघितलंच आहे की जसं नटराजन केसमध्ये जसं त्यांच्या हे सगळं फॉर्म ॲफिडेविट चूक असतानाही त्यांना ते बाद केलेलं आहे। तसंच आमचं असं म्हणणं आहे की आता जे उमेदवार उभे आहे त्यांचे कमीत कमी आम्ही 15 फॉर्म काढले आहे आपल्या इलेक्शन वेबसाईटवरून, जे की सेम आमच्याही मतलब त्याच्यापेक्षाही मतलब त्यांनी अनेक त्रुट्या केली आणि त्या इलेक्शन कमिशन ते ॲक्सेप्ट करू शकतात। जे ॲफिडेविट मतलब जे आमचं पूर्ण फॉर्म कम्प्लीट आहे त्याला ते डावलून त्यांना ॲक्सेप्ट करून राहिले, अशी पार्शियालिटी कसं करून राहिले हे आम्हाला समजत नाही आहे। काय त्यांच्या मागे मानसिकता आहे? इलेक्शन ते आम्ही इलेक्शनची पूर्ण तयारी करून आणि फॉर्म चोख दुरुस्ती भरूनही ते आमचे फॉर्म रिजेक्ट केला। त्यांनी आम्ही 15 पुरावे काढले, जसं की तुम्ही यवतमाळचा फॉर्म बघणारा जे कॅन्डिडेट निवडून आले त्यांनी सेम फॉर्म भरलेला आहे। इव्हन ठाण्याचे कॅन्डिडेट निवडून आले त्यांनी सेम फॉर्म भरला आहे। इव्हन हिंगोलीचा जर तिथे फॉर्म तो ॲक्सेप्ट होऊ शकते, पण अमरावतीमध्ये का नाही? हे माझ्या सरकारला आणि इलेक्शन अधिकाऱ्याला प्रश्न आहे। माझा जो फॉर्म मुलाच्या विपुल बाजरियाचा जो फॉर्म भरलेला आहे तो 100% वैध आहे। दुनियाची कोणतीही ताकद त्याला अवैध ठरवू शकत नाही। नंबर 1, काही तुम्ही गोळमाळ केला असेल तर त्याला काही शब्द नाही। परंतु आज आम्ही काय केलं की 17 विधान परिषदेची निवडणूक आहे राज्यामध्ये होऊ घातलेली आहे आणि त्या 17 विधान परिषदेमध्ये कमीत कमी 60-70 लोकांनी फॉर्म भरले। त्यामध्ये आमच्या सारखेच एकच फुटिंगवर एकच धर्तीवर लोकांनी फॉर्म भरले। यवतमाळचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला आमच्या फुटिंगवर, हिंगोली परभणीचे फॉर्म आमच्या फुटिंगवर झाले, जळगावचे आमच्या फुटिंगवर वैध झाले, ठाण्याचे आमच्या फुटिंगवर वैध झाले। प्रत्येक नगरपालिकेमध्ये वर्ध्यामध्ये सर्व आमच्या ज्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे मागील 25 वर्षापासून आम्ही भरत आलेलो आहे त्याच फुटिंगवर कमीत कमी 20 फॉर्म आज आम्ही काढले, ते 20चे 20 वैध झालं। आमच्या फॉर्म बाबा अमरावतीमध्ये असं काय झालं की वैध असताना कोणता दबाव होता, कोणता प्रेशर होता? उमेश सोनवणे, एबीपी माझा। आपण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।